शिवलीलामृत अध्याय 2. श्री गणेशाय नमः. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती सर्व कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी. संकेते अथवा हास्य करुण भलत्या मिशे घडो शिवस्मरण. न कळता परिसाशी लोह जान संघटता सुवर्ण करी की. न कळता प्राशिले अमृत परी अमर करी की यथार्थ. औषधी नेनता भक्षित परी रोग सत्य हरी की. शुष्क तृण पर्वत अद्भुत नेनता बाळक अकस्मात. अग्निस्फुल्लिंग टाकीत परी भस्म यथार्थ करी की. तैसे न कळता घडे शिवस्मरण परी सकळ दोषा होय दहन. अथवा विनोदे करुण शिवस्मरण घडो का. हे का व्यर्थ हा का फोडिती शिव शिव नामे आरडती. अरे का हे उगे न राहती हर हर गर्जती वेळोवेळा. शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ. शिवशिव म्हणता वेळ वेळ काय येते यांच्या हाता. ऐशी हेळना करी क्षणक्षणी परी उमावल्लभ नामये वदनी. पुत्र कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का. महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान. शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा. ऐशी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री. उपवास जागरण करी होय बोहरी महत पापा. ये दिवशी बिल्वदळे घेऊन यथा सांग घडले शिवार्चन. तरी सहस्र जन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल. नित्य बिल्वदळे शिवाशी वाहत त्या एवढा नाही पुण्यवंत. तो तरेल हे नवल नव्हे सत्य त्याच्या दर्शने बहुत तरती. प्रातःकाळी घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळून. पूर्वजन्मीचे दोष दहन माध्यान्नी दर्शन घेता नृती. सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म. शिवरात्रीचा महिमा परम शेषही वर्णू शकेना. कपिला षष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय गज छायाग्रहण. इतुकही पर्व काळ ओवाळून शिवरात्री वरून टाकावे. शिवरात्री आधीची पुण्य दिवस त्याही वरी पूजन जागरण विशेष. त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्याशी पार नाही. वशिष्ठ विश्वामित्रादी पुनीश्वर सुरगण गंधर्व किन्नर सिद्धचारण विद्याधर शिवरात्री व्रत करीताती. यदर्थी सुरसकथा अद्भुत शौनकादिका सांगे सूत. ती श्रोती ऐकावी सावचित्त त्या दरे करुणिया. तरी मासा माझी माघ मास ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष. त्याही माझी कृष्ण चतुर्दशी मुख्य शिवरात्री जाणीजे. विद्याद्रीवासी एक व्याध विंध्याद्रीवासी एक व्याध. मृग पक्षी घातक परमनिषिद्ध. महानिर्दय हिंसक निषाद. केले अपराध बहुतेने धनुष्य बाण घेऊन करी. पारदिशी चालीला दुराचारी. पाश वागुरा कक्षेशी धरी. कवचलेत हरित वर्ण. करी गोदांगुली त्राण आणि कै हाती शस्त्र मा सामुग्री घेऊन. काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले. तब तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली चौकडून. शिवमंदिरेन शृंगारून शोभा नेली कैलासीची. शुद्ध रजतम गटवर्ण देवालय झळके शोभायमान. गगनचुंबित ध्वजपूर्ण रत्नजडित कळस तळपताती. मध्ये मणिमय शिवलिंग भक्त पूजा करीती सांग. अभिषेक धारा भंग विप्र धरती रुद्रघोषे. एक टाळ मृदंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन. श्रोते करटाळी वाजवून हर हर शब्दे घोष करीती. नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुमदुमिल्या विशेष. लक्षदीपांचे प्रकाश जलज घोष घंटारव. शशीमुखा गर्जती धीरी त्याचा नाद न माये अंबरी. एव चतुर्विध वाद्ये नाना परी भक्त वाजविते आनंदे. जो जेथे व्याध पातला समोर विलोकी सर्व सोहळा. एक मुहूर्त उभा टाकला हसत बोलिला विनोदे. हे मूर्ख अवघे जन येथे द्रव्य काय व्यर्थ नासून. आत दगड बाहेरी पाषाण देवपण येथे कैसे.
उत्तम अन्न सांडून व्यर्थ का करीती उपोषण ऐशिया चेष्टा करीत तेथून कारणा प्रती जातसे लोक नामे गरजती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिवहर सहज सव्य घालून शिवमंदिर घोर कांतार प्रवशला वाचेशी लागला तोची वेद विनोदे बोले शिव शिव शब्द नाना प्रतापे दोष अगाध झडत सर्वे चालिले घोरांदर सेवितावन नाढळतीच जीव लघु दारुण तो वरुण वरुण दिग्वधूंचे सदन वासरमणी प्रवेशला निशा प्रवर्तली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की वृषाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारिला विगत धवा जीवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी जरी मंडित दिशे उडुगणी परिपतीहीन रजनी ते जैसा पंडित गेलिया सभेतून मूर्ख जलपती पाखंड ज्ञान तेवी असता जाता सहस्र किरण उडुगणे मागे झळकती असो ऐशी निशा दाटली सुबद्ध अवघा वेळ उपवाशी निषाद तो एक सरोवर अगाध दृष्ट देखील शोधिता ऐसे संपत्ती सभाग्य सदनी तेवी सरोवरी शोभती कुमुदिनी तटी बिल्ब वृक्ष गगनी शोभाय मान पसरला योग भ्रष्ट कर्मभूमीशी पातिती जन्ना तेवी बिल्ब डहाळ्या गगनी हुन भूमीशी लागल्या येऊन माझी रवी शशी किरण न दिशे त्यात तव दाटले दारुण माझी बैसला व्याधय जाऊन शराशरी शर लावून कानाडी ओढून सावज लक्षी द्रष्टी बिलबेदळे दाटली बहुत ती दक्षिणास्ते खोडून टाकीत तो ते पद्मजस्ते स्थापित शिवलिंग दिव्य ते त्यावरी बिलबदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधाशी उपवास जागरण घडित सायासन करता अनायासे वाचेशी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळा पापक्षय होत चालिला पूजन स्मरण सर्व घडले एक याम झाली या रजनी तो जलपाना लागी एक हरणी ते आली ते गर्भिणी परमसुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षिता दुरुण कृतांतवत परमदारुण आकर्ण विडता बाण देखुनी हरणी बोलत असे म्हणे महापुरुषा अन्यायाविन कामजवरी लाविला बाण मी तर हरणी आहे गर्भीन वध तुवान करावा उदरात गर्भ सूक्ष्म ज्ञान वधिता दोष तुझ दारुण ए करत बरी जीव वधिता सान तरी एक बस्त वधी हेला शतबस्त वधिता एक वृषभातेचे पातक शतवृषभते गोहत्या देख घडली शस्त्रे वध तसे शतगो हत्येचे पातक पूर्ण एक वधिता होय ब्राह्मण शतब्रह्म हत्येचे पातक जाण एक स्त्री वधिलिया शतस्त्री अवनी अधिक एक गुरु हत्येचे पातक त्यावनी शतगुणी देख गर्भिणी एक वधिलिया तरी अन्याय नसता ये अवसरी मज मारीशी का वनांतरी व्याधमने कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मी आजी निराहार अन्न नाहीच अनुमात्र परिमृगी होऊनी सुंदर गोष्टी वदशी शास्त्रीच्या मज आश्चर्य वाटे पोटी नरायशा सांगशी गोष्टी तुझ देखून या दृष्टी दया हृदय उपजतशे पूर्वी तू होतीस कोण तुझे एवढे ज्ञान कुठून तू विशाळ नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दश रत्ने काढली सुरासुरी महाप्रयत्न करून या त्या माझी रंभा चतुर मज देखुनी भुलती सुरवर नाना तपे आचरण अपार तपस्वी पावती अम्मा ते म्या नयन कटाक्ष जाळे पसरून बंदिले निर्जरांचे मनमीन माझे अंग सुवासा वेधून मुनी भ्रमर धावती माझे गायन ऐकावया सुरंग सुधा पाणी धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपे न मानी कोणासी मद अंगी चढला बहुत शिवभजन टाकिले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोषवर्त शिवार्चन सांडिले म्या सोडोनिया सुधापान
करू लागले मध्यप्राशन. हिरण्य नामा दैत्य दारुण सूर सोडून रतले त्याशी. ऐसा लुटला काळ अपार मृगेशी गेला तो असुर. त्या दृष्टासंगी अपर्णावर भजन पूजन विसरले. मनासी ऐसे वाटले पूर्ण असुर गेला मृगे लागून. इतुक्यांत घ्यावे दर्शन म्हणून गेले कैलासा. मज देखिता हिमनग जामात परमक्षोभुनी शाप देत. तू परम पापे नियतार्थ मृगी होय मृत्यू लोकी. तुझ्या सख्या दोघी जणी त्या होतील तुझ सवाहरिणी. हिरण्य असुर माझी भजनी असा वाद सर्वदा. तू ही मृग होऊनी नित्य तुम्हासीची देईल रत. ऐकव्यता सावचित्त मग म्या शिव प्रार्थिला. हे पंचवदन विरूपाक्षा सच्चिदानंदा कर्माध्यक्षा. दक्ष मखदळना सर्व साक्षा उशापदेई आम्हा ते. बोळा चक्रवर्ती दयाळ उशापवदला फयफेन धवल. 12 वर्षे भरता तात्काळ पावाल माझी पदा ते. मग आम्ही मृगयोनी जन्मोलये कर्मावनी. मी गर्भिणी आहे हरणी प्रसूत काळ समीपासे. तरी मी आपल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येथे गर्भ ठेवून. मग तू सुखे घेई प्राण सत्य वचन हे माझे. मृगी बोलिला सावचित्त त्यावरी तो व्याध काय बोलत. तू गोड बोलसी यथार्थ परी विश्वास मज न वाटे. नाना परी असत्य बोलून करावे शरीराचे संरक्षण. हे प्राणी मात्राशी आहे ज्ञान तरी तू शपथ वदे आता. महत पापे उच्चारून शपथ वदे यथार्थपूर्ण. यावरी ते हरणी दीनवदन वाहता न ऐकाते. ब्राह्मण कुळी उपजोन जोन करी वेद शास्त्राध्ययन. सत्य शोचरवर्जित संध्यायीन माझे शिरी पातकते. एक वेद विक्रय करीती पूर्ण कृतज्ञ परपीडक नावडे भजन. एक दानाशी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण करीती एक करीती. रामावर उमावरांची निंदा त्या पापाची मज होय आपदा. ज्ञान दिल्याचे ब्रह्मावंदा हिरुणी घेती माघारे. एक यती निंदा करीती एक शास्त्रे पाहती द्वैत निमिती. नाना भ्रष्ट मार्गाचरती स्वधर्म आपुला सांडोनिया. देवालया माझी जाऊनी हरिकथा पुराण श्रवणी. जे बैसते विडा घेऊनी ते कोडी होती पापिये. जे देवळांत करीती स्त्री संभोग की स्त्री भ्रतारांशी करीती वियोग. ते नपुसंग होऊनी अभाग्य उपजती या जन्मी. वर्म कर्म निंदा करीत जे जग पुरीश भक्षक काग होत. शिष्यांची विद्या असूनही न सांगत ते पिंगळा होत निर्धारे. अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या निमित्ते गंडमाळा होती. परीक्षत्रीच्या गायी वळून या नीती ते अल्पायुषी होती या जन्मी. जो राजा करीती प्रजा पीडन तो या जन्मी व्याघ्र का सर्प होय दारुण. व्रथा करी साधू छळन निर्वंश पूर्ण होय त्याचा. स्त्रिया व्रत नेम करीत भ्राताराशी अव्यरित. धनधान्य असून वंचित त्या वागुळा होती या जन्मी. पुरुष कृप म्हणून त्या या जन्मी बाजू विधवा होती. तेही जार कर्म करीती मग त्या होती वारंगना. ज्या भ्राताराशी निर्बत्सती त्या दाशी किंवा कुलटा होती. सेवक स्वामीचा द्रोह करीती ते जन्मा येती श्वानाच्या. सेवकापासून सेवा घेऊन त्याची न दे जो वेतन. तो अत्यंत भिकारी होऊन दारोदारी हिंडत असे. स्त्री पुरुष गुज बोलता जो जाऊनी ऐके तत्वता. त्याशी स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तया ते. जे जारण मारण करीती ते भूत पिशाच होती. येती उपवासी पीडिती त्या ते दुष्काळ जन्मवरी. स्त्री रजस्वला होनी ग्रही वावरे जे पापिनी. पूर्व जर उधरी पडली पत्नी त्या ग्रही देव पुत्रगुण न येती. जे देवाच्या दीपांचे तेल नेती ते या जन्मिनी पुत्रिक होती. ज्या रांदीत अन्न चोरुनी बक्षिती त्या मार्जारी होती या जन्मी. ब्राह्मणांशी कदन्न घालून आपण बक्षिती षड्रश पाकवान. त्यांचे गर्भ पडूनी गळून आपुल्या कर्मवशे. जे माता पित्यांशी शिनवित तो ये जन्मी मर्कट होत. सासू ससुरा स्नुषा कांजित तरी बाळक न वांचे तियेचे. मृगी भय व्याधा लागून जरी मिने परतून तरी महात पापे संपूर्ण. माझ्या माथा बैसोत
हे मिथ्या गोष्ट होय साचार, तरी घरो शिवपूजेचा अपार, ऐशी शपथ ऐकता निर्धार, व्याध शंकला मानसी. मने पतिव्रते जाई आता, सत्वर येई निशा सरता, हरिणी म्हणे शिवपदाशी तत्वता, पुण्यवंता जाशील. उदक पान करुणी वेगी, निजाश्रमा गेली ते कुरंगी, इकडे व्याध दक्षिण भागी, टाके बिलबदळे खुडूनिया, दोन्ही प्रहर झाली यामिनी, द्वितीय पूजा शिवे मानुनी, अर्धपाप जळुनी मुळी हुनी, सप्तजन्मीचे ते धवा, नामी आवड जडली पूर्ण, व्याध करी शिवस्मरण, मृगीमुखी ऐकले निरूपण, सहज जागरण घडले तया. तो दुसरी हरणी अकस्मात, पातली ते तृषाक्रांत, व्याधे बाणी उडिता त्वरित, करुणी भाकी हरणी ते, म्हणे व्याधा ऐकये समयी, मज कामा नळे पिडली पाही, पतीशी भोगू देऊनी लवलाई, परतुनी येते सत्वर, व्याध आश्चर्य करी मनांत, म्हणे शपथ बोलुनी जाई त्वरित, धन्य तुमचे जीवित सर्व शास्त्रार्थ ठाऊका, सापी तडाग सरोवर. वापो तडाग सरोवर, सापी तडाग सरोवर. जो पतित मोडी देवागार, गुरु निंदक मद्यपानी दुराचार, ती पापे समग्र मस्तकी माझ्या. महाक्षत्रिय आपण मनवित, समारांगणी मागे पळत, वृत्ती हरी सीमा लोटत, ग्रंथ निंदित महापुरुषांचे. वेदशास्त्रांची निंदा करी, संत भक्तांशी द्वेष करी, हरिहर चरित्रावेरी, माझे शिरी ते पापे, धनधान्य असूनी पाही, पती लागे शिनवी म्हणे नाही, पती सांडून निजे परग्रही, ती पापे माझी माथा. पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्तता, त्याशी व्यर्थची गांजिता, ते जे न पाहता, ते करू पहुती तत्वता, हिंडता भिक्षा न मिळेची, बंधू जे वैर करीती, ते या जन्मी मत्स्य होती, गुरूंचे उणे जे पाहती, त्यांची संपत्ती दग्ध होय, जे मार्गस्थांचे वस्त्रे हरिती, ते अतिशूद्र पेत्र वस्त्रे पांघरती, तरी तपस्वी म्हणून या अनाचार करती, ते गुले होती मोकाट, दासी स्वामीची सेवा न करी, ती जन्मी होय मगरी, जो कन्या विक्रय करी, हिंसक योनिक निपजे, जो श्री भ्रताराची सेवा करीत, तीस जो व्यर्थची गांजित, त्याचा ग्रभांग होय, जन्म जन्मांतरी न सुटे, ब्राह्मण करी रस विक्रय, घेता देता मद्यपी होय, तो ब्रह्मवंदा अपमानिताये, तो होय ब्रह्मराक्षस. एके उपकार केला, जो नष्ट नाठवी त्याला, तो कृतज्ञ जंत झाला, पूर्वकर्मे जाणीजे, विप्र श्राद्धी जेवुनी, स्त्रीभोग करी ते दिनी, तो श्वान सुकर येऊनी उपजेल निसंशये, व्यवहारी देहांत बैसून, खोटी साक्ष देई गरजून, पूर्वज नरकी पावती पतन, असत्य साक्ष देतची, दोघी स्त्रिया करुण, एकीचेच राखी जो मन, तो गोचिड होय जान, सारमे शरीरी. पूर्वजन्मी कोंडी उदक, त्याचा मळमूत्र निरोध देक, करिता साधू निंदा आवश्यक, सत्वर दंत भग्न होती, देवालय करी भोजन, तरी ये जन्मी होय क्षीण, पृथ्वीपतीची निंदा करीत जाण, उद्री मदांगी होय पै, ग्रहण समयी करी भोजन, त्याशी पित्तरोग होय दारुण, परबाळे विकी परदेशी नेऊन, तरी सर्वांगी कुष्ठ भरे, जी स्त्री करी गर्भपातन, ती उपजे वंद्या होऊन, देवालय टाकी पाडून, तरी अंगभंग होय त्याचा, अपराधानवीन स्त्रीशी गंजित आहे त्याची जन्मी, एक अंग जाये, ब्राह्मणाचे अन्न हरीशी पापिये, त्याचा वंश न वाढे कधी. गुरु संत माता पिता, त्याशी होय जो निर्वसिता, तरी वाचा जाय तत्वता, अडखळे बोलता क्षणाक्षणा, जो ब्राह्मणांशी दंड मारी, त्याशी व्याधी तिडका लागिती शरीरी, तो संतांशी वादविवाद करी, दीर्घदंत होती त्याचे, देवदारीचे तरुवर, अश्वत्थादी वृक्ष साचार, तोडिता पांगुळ होय निर्धार, भिक्षा न मिळे हिंडता,
जो सूतकाग न भक्षित त्याचे उदरी नाना रोग आपणची परिमळ द्रव्य भोगी समस्त परी दुर्गंधी सत्य सर्वांगी. ब्राह्मणाचे ऋण न देता तरी बाळपणी मृत्यू पावी पिता जलवृक्ष छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्या ते. ब्राह्मणाशी आशा लावून चाळवी नेदी कदा दान ते जन्मी अन्ना न करीत हिंडे घरोघरी. जो पुत्र द्वेष करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोडित तरी स्त्रीशी सल राही पोटांत वंद्य निश्चित संसारी. जेने ब्राह्मण बांधिले निग्रहून त्याशी सांडशे तोडी सूर्यनंदन. जो नायके कथा ग्रंथ पावन बधिर होय जन्मोजन्मी. जो पिढी माता पिती अंश त्याचा सर्वदा होई कार्यनाश. एकाशी भजे निंदी सर्व देवांस तरी एकची पुत्र होय त्याशी. जो चांडाळ गोवध करी त्याशी मिळे कर्कश नारी. वृषभ वधिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्याशी. उदक तृणेविन पशु मारित तरी मुख्याशी प्रजा होती समस्त. जो प्रतिवृत्तीशी भोगू इच्छित तरी कुरूप नारी कर्कशा मिळे. जो पारधी बहु जीवसंहारी तो फेपरा होय संसारी. गुरुचा त्याग जो चांडाळ करी तो पजतांशी मृत्यू पावे. नित्यात्वा रविवारी मुते रवी समोर नित्यात्वा रविवारी मुते रवी समोर. त्याचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र. जे मृत बाळासाठी रुदती निर्धार त्याशी हसतानी पुत्रिक होय. हरिणी म्हणे व्याधा लागून मी सत्वर येते पतीशी भोग देऊन तरी ये तरी न पापे संपूर्ण माझ्या माता बैसोत. पै व्याधा मनांत शंकोन म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान. सत्वरई ग्रहाशी जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी. जलपान करून वेगी आश्रमा गेली ते कुरंगी. तो मृगराज तेच प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधी उडिली बाण. तो मृग बोले दीनवदन म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण त्यांशी पुसून येतो मी शपथ घेते एके त्वरित. कीर्तन करती प्रेमळ भक्त तो कथारंग मोडिता निर्वंश होत ते पाप सत्य मम माता. ब्रह्मकर्म वेदोक्त शूद्र निजांगी आचरत ते अधम नरकी पडत परमर्थ आचरता. तीर्थयात्रेशी विघ्ने करी वाढ पडी द्रव्य वस्त्र द्रव्य हरी तरी सर्वांगी व्रण घोरी नरकी पडे कल्पपर्यंत. शास्त्रकोशी नाही प्रमाण कुट कविता करी शूद्र लक्षण करीती ब्राह्मणांचा मान तरी संतान तयाची न वाढे. हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपदक्षिण होती त्याचे निर्धारे. एक शिवहरी प्रतिमा फोडिती एक भक्त वैद्यकता विघ्ने करीती एक शिवमय उच्छेदिती नरसी कीटक होती कीटकते. मातृद्रोही त्याशी व्याधी भरे पितृद्रोही पिशाच विचरे. गुरुद्रोही तात्काळ मरे भूत प्रेत गणी विचरे. तो विप्राहार बहुत जीविती त्याशी जो हासे दुर्मती. त्याचे मूर्खी आच रोज करोकर निश्चिती. न सोडिती जन्मवरी एक गो विक्रय करिता एक कन्या विक्रय अर्जिती. ते नर मार्जार भस्म होती बाळी भक्षिती आपुली. जो कन्या भगिनी अभिलाषी काम दृष्टी निहाळी पतिव्रतेशी प्रमेह रोग होय त्याशी. की खडा गुह्यांतर दाटत प्रासाद भंग लिंग भंग करी देवाची उपकरणे अलंकार चोरी. देवप्रतिष्ठा वेरी पंटुरोग होय तेथे. एक मित्र दोह विश्वासघात करी ती मातृपितृ हत्या गुरुशी. संकटी पाडिती ब्रह्मवद गोवद न वारिती अंग सामर्थ्य असोनिया. ब्राह्मण बैसवनी बाहेरी उत्तमान्य जीविती ग्रहांतरी. सोयऱ्यांशी प्रार्थना करी संग्रहणी पोटशिळ होती तया. एक कर्म भ्रष्ट पंचयज्ञ न करीती एक ब्राह्मणांची सरणे करीती एक दिनाशी मार्गी नागवती एक संतांचा करीती अपमान. एक करीती गुरु छळन एक म्हणती पाहू याचे लक्षण. नाना दोष आरोपिती अज्ञान त्याचे संतान न वाढे. जे सदा पितृदोष करीती
जे ब्रह्मावृंदाशी अभिरी शिवकीर्तन ऐकता त्राशांतरी तैत्री पितृवर्य नव्हे तो शिवकीर्तनी नव्हे सादर तरी कर्णमूळ रोग निर्धार नस त्याची गोष्टी जल्पे अपार तो दरदूर होय निर्धारे. शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण जेते शयन करिता सर्प होय दारुण एकातिवादक छळक जाण तो पिशाची योनी पावती. एक देवार्चनी विट घेत ब्राह्मण पूजा वया कंटाळत तीर्थप्रसाद अव्यरित त्याच्या अकुंडती अंगशिरा. मृग म्हणे ऐसी पापे अपार मम मस्तकी होईल परमभार मग पारधी म्हणे सत्वर जाई स्वस्थान मृगवर्या. व्याध शिवनामे गरजे ते क्षणी कंठ सद्गदित अश्रुनयनी माऊती बिलबदळे खुडूनी शिवावर टाकी तसे चो प्रहारांच्या पूजा करी संपूर्ण झाल्या शिवजागरी. सप्तजन्मीचे पापे निर्धारिणी मुळा नुनी भस्म झाली तो पूर्वदिशा मुख प्रक्षाळित सुपर्णाग्रज उद पावत आरक्त वर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे. ते तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखील कृतांतवत मनो मारू नको मजेतार्थ बाळाशी स्तन देऊन येते मी. व्याध अत्यंत हर्षभरित म्हणे ही काय बोलेने शार्तार्थ तो ऐकावया म्हणत शपथ करून जाये तू. यावरी मृगी म्हणे व्याध ऐके जो तृणदाहक ग्राह दामक गो ब्राह्मणांची कुंडी उदक क्षयरोग त्याशी न सोडी. ब्राह्मणांची सज्ञ हरी ती देख त्याचे पूर्वज गरोरवी पडती निशंक मातृपित्रा बिघडती एक स्त्री पुरुषा बिघड पडिती. देव ब्राह्मण देखून खालती न करती कदामान निंदिती बोलती कठोर वचन यम कर चरण छेदित यांचे. परवस्तू चोरावया देख अखंड लाविला असे रोख साधू सन्माने मानी दुःख त्याशी नेत्र रोग तिडकन सोडिती. पुस्तक चोर ते मुखे होती रत्नचोरांची नेत्र जाती अत्यंत गर्वी जे महिष होती पारधी निश्चिती शेन पक्षी. भक्तांची जे निंदा करीत त्याची मुखी दुर्गंधी घाणीत जो माता पित्यांची ताडीत लुला होती या लागी जो अत्यंत कृपण धनवेची अनुप्रमाण तो महाभुजंग होऊन घुसघुशीत बैसे तेथे. भिक्षेशी ईश्वर आला तो जे नेरिता दवडीला शिव त्यावरी जानकोपला संतती संपत्ती दग्ध होय. ब्राह्मण बैसला पात्रावरी उठवणी घातला बाहेरी त्याहुनी दुराचारी दुसरा कोणी नसेची. ऐसा धर्म ऐकून पारधी सद्गदत झाला वचन स्वस्थळा जाई जलपान करून बाळाशी स्तन देऊन ये. ऐसे कोणी मृगी लवलाया गेली जल प्राशन करून या बाळी स्तनी लावून या तृप्त केली ती येणे वडील झाली प्रसूत. दुसरी पतीची कामना पूर्वीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापाशी. मग पाडसासहित सर्वही व्याधापाशी आली लवलाई मृग म्हणे ते समये आधी मजवधी पारधिया. मृगी म्हणे हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी. पाडसे म्हणे त्रिशुद्धी आम्हासी वधी पारधिया. त्याची वचने ऐकता ते क्षणी व्याध सद्गदत झाला म्हणे अश्रुधारला लुटल्या नैनी लागले चरणी तयांच्या. म्हणे धन्य जिने झाले माझे तुमचे निमुखे निरूपण ऐकिले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर. माता पिता गुरुदेव तुम्हीची आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके. व्याध बोले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावेन तो अकस्मात आले विमान शिवगण बैसले त्यावरी. पंचवदन दशभुज व्याघ्रांबर नेसले महाराज अद्भुत यांचे तेज
दीक चक्रा माझी न समाये, दिव्य व्याधी वाजविती किन्नर, आलाप करीती विद्याधर, दिव्य सुमनांचे संभार, सुरगण स्वये वर्षती, मगे पावली दिव्य शरीर, व्याध करी साष्टांग नमस्कार, मुखे म्हणे जय जय शिवहर हर, तेचे शरीर भाव पालटला, परिशी झगडता लोय होय सुवर्ण, तैसा व्याध झाला दशभुजा पंचवदन, शिवगणी बहुत प्रार्थून दिव्य विमानी बैसविला, मृगे पावली दिव्य शरीर, ती ही विमानी अरुणिनी समग्र, व्याधीची स्तुती वारंवार करीती सुरगण सर्वही, व्याध नेला शिवपदाप्रती, तारामंडळी मृगे राहती, अद्यपि गगनी झळकती, जन पाहती सर्व डोळा, सत्यवती हृदय रत्नखानी, रसभरित बोलिला लिंगपुराणी, ते सज्जन ऐकुत दीन रजनी, ब्रह्मानंदे करुणिया, धन्य ते शिवरात्रीव्रत, श्रवणे पातक दग्ध होत, जे पठन करीती सावचित्त, धन्य पुण्यवंत नरतेची, सज्जन श्रोते निर्जर सत्य, प्राशन करुत शिवलीलामृत, निंदक असुर कृतकी बहुत, त्यांशी प्राप्त कैसे हे, कैलासनाथ ब्रह्मानंद, तयाचे पद कल्हार सुगंध, ते श्रीधर अभंग षटपद, रुंजी घालीत शिवनामे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिशुद्ध सज्जनखंड द्वितीय अध्याय गोड हा 191 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.